नमस्कार. माझ्याबद्दल त्यांनी बरंच काय काय सांगितलं. त्यांना मी सांगितलं होतं फक्त चांगलंच सांगा म्हणून. तेजेंद्र सर, हर्षू घाटे, सुनील आणि समोर बसलेले सगळे माझे मित्र. मी आज जे काय बोलणार आहे त्याला कदाचित 2-5 मिनटं जास्ती लागतील. तेव्हा विथ युअर परमिशन मी काय आहे, माझी बॅट आहे, माझा बॉल आहे, त्याच्यामुळे मला 2दा बॅटिंग. आज मी एका वेगळ्या जगात तुम्हाला नेणार आहे. मतिमंदांचं जग कसं असतं. आमचे ॲडवायझरी बोर्ड मेंबर आत्ता जस्ट गेले, ते काही कामाकरता. विवेक सावंत हे एकदा मला म्हणाले होते की वेन यू गो फिशिंग, यूज एज बेट वॉट द फिश लाईक, नॉट वॉट यू लाईक. तर आता नियतीला तर माहिती होतं मला या क्षेत्रात काम करायचं आहे, म्हणून माझं ग्रूमिंग करण्याकरता मला पर्सनल ट्रेनर अदितीच्या रूपात त्यांनी पाठवून दिलं. आणि शी इज बीन ट्रेनिंग मी फॉर 37 years. कपाळावर हात मारून घेते कसला दगड आहे म्हणून. इट टुक मी अ लॉंग टाईम टू लर्न. आणि व्हॉट डज द फिश लाईक ह्याच्याबद्दल मी विचार करत होतो आणि त्याचे ब्लॉग्स लिहित होतो. त्याच्यातनं ही पुस्तिका निर्माण झालेली आहे. आणि माझे सगळे गेले 30-35-40 वर्षाचे अनुभव एकत्र करून मी शब्दात मांडायचा प्रयत्न करत होतो. भावना पुढे धावत होत्या. शब्द त्या म्हणतायत शब्द प्रभू, पण शब्द त्याच्या जवळपासही येत नव्हते. पण म्हणतात ना, जिथे रवी पोचत नाही तिथे कवी पोचतो. म्हणून माझ्या मदतीला साक्षात गदी माडगुळकर आले. आशाताईंचे स्वर कानात ऐकू यायला लागले की ह्या मुलांचं जग खरं कसं असतं. तर सुंदर कविता लिहिलेली, पीपल हॅव हर्ड दिस ॲज दी अगली डकलिंग. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. असं यांचं बालपण असतं. इतर मुलांबरोबर खेळत असतात, पण वेगळेच दिसतात. त्यांच्या हालचाली वेगळ्या असतात, धडपडतात, लाळ गळत असते. आणि सगळे ते उठून दिसतं की एवढी सुंदर सुंदर बदकांची पिल्लं आहेत. हे कुरूप वेडे पिल्लू कोण आहे. यांचं वय वाढत जातं. मग कवींचं दुसरं कडवं लक्षात येतं. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. हळूहळू यांच्यातली गॅप वाढत जाते. त्यांच्या वयाची मुलं त्यांना खेळायला घेऊ शकत, हे धावू शकत नाहीत, पळू शकत नाहीत, पडतात. मग कसं करणार, कसे घेणार ही मुलं. मग हळूहळू त्यांना भीती पण वाटायला लागलेली असते या मुलांची. म्हणून मग इतर मुलांपासून ते बाजूला पडतात. कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे. दाऊनी बोट त्याला म्हणती हसून लोक, आहे कुरूप वेडे. हळूहळू ते मोठे होतात. आणि मग तर त्यांच्यातला फरक लपवूच शकत नाही. ॲज पेरेंट्स नाही, सोसायटी नाही, त्यांच्यातला फरक कुणीच लपवू शकत नाही. मग तेव्हा त्यांची परिस्थिती कशी होते की
कोणाशी बोलणार, कोणाला सांगणार? एकतर त्यांच्या मनातलं त्यांना इतरांना सांगता येत नाही, आणि कोणाशी बोलावं तर भाषा येत नाही. हळूहळू ते वेगळे 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 व्हायला लागतात. मग कवी म्हणतात, पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी. त्याच्या बरोबरचे जे बाकी आहेत त्यांना वेळ कुठे असतो? ते स्वतःच्या शर्यतीत धावत असतात. भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी? कुणालाही सांगता येत नाही. जो तो तयास बोले दावी उगाच धाक. आता मग जवळपासच्या लोकांनी ही जबाबदारी घेतलेली असते की ह्याला मी अजूनही नॉर्मल बनवणार. हा, सो कॉल्ड नॉर्मल, येस. आणि काही मुलं जी लकी असतात ती शेवटच्या कडव्यापर्यंत पोहोचतात. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले, भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले. पाण्यात पाहताना चोरी नये क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंसिक. पण आदितीच्या बाबतीत जरा वेगळं झालं असं मला वाटतंय, माझी खात्री आहे. इनफॅक्ट तिला आधीपासून माहिती होतं की ती राजहंस आहे. ती वाट बघत होती या बदकांच्या कधी लक्षात येते की मी राजहंस आहे म्हणून. आणि सुनील जसं म्हणाला की ज्या दिवशी आम्ही तिला आहे तसं तिला ॲक्सेप्ट केलं तेव्हा आम्हाला तिच्यातला राजहंस दिसायला लागला. आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याकडे 93 मुलं राहतात. कारण की जेव्हा जो तो तयास बोले दावी उगाच धाक ह्या सिच्युएशनमध्ये असतात तेव्हा त्यांना पळायला मार्ग नसतो. त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम असा होतो, ते ओरडतात, चिडतात, धावतात, मारतात, वस्तू फोडतात, चावतात, अंगावर धावून जातात. कारण की त्यांच्या लक्षात येते ही सोकॉल्ड नॉर्मल लोक ना, आपण असं केलं की गप्प असतात. सो दॅट बिकम्स देअर डिफेन्स मेकॅनिझम. आपण त्याला बिहेवियरल इश्यूज म्हणतो. पण आमच्याकडे आला मुलगा आणि आमचे कर्मचारी अगदी सांगतील, महिन्याभराच्या आत त्याला कळतं की इथे मला डिफेन्स मेकॅनिझम वापरायची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे तो शांत होतो आणि त्याच्यातला राजहंस आम्हाला दिसायला लागतो. आता ह्या राजहंसांचं करायचं काय? तर आम्ही ठरवलं एक वेगळंच तळं केवळ राजहंसांकरता करावं. आणि त्यांच्या तैनातीला आम्ही बदका आहोतच. पण खरंच राजहंस असा मी शब्द वापरला तर लोकांना वाटेल की ह्या भोळ्या बापाची माया आहे, त्याला राजहंस दिसतो. पण त्याची खरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्यांनी मला दिलेला सर्वात मोठा धडा हा आनंदाचा धडा आहे. आपण सगळे रोज सकाळी बाहेर पडतो किंवा द मोटिवेटर फॉर एनी ॲक्शन ऑफ द ह्युमन बिईंग इज सर्च ऑफ हॅपीनेस. काहीही आपण करतो ते आनंद मिळावा म्हणून करतो. कोणाला वस्तूंमध्ये मिळतो, कोणाला व्यक्तींमध्ये मिळतो, यजुर्वेंद्र इतरांसाठी काम करण्यात मिळतो. पण आपण आनंदाच्या शोधात बाहेर पडतो. आणि मला एक गोष्ट आठवली. ते म्हणाले 5 देश आम्ही सायकलवर केले.
एकदा बेल्जियममध्ये ब्रसल्स नावाच्या गावात एक छोटासा पुतळा आहे, एक लहान मूल सुसू करताना, त्याला मेनिंगिन पिस म्हणतात. तिथे तो पुतळा आम्हाला बघायचा होता. म्हणून नुपूर आणि मी सायकलवर तिथे उभे होतो. एका दुकानदाराला विचारलं, वेअर इज मेनिंगिन पिस? तर म्हणाला, ओके, गो स्ट्रेट, टेक फर्स्ट राईट, गो स्ट्रेट, टेक फर्स्ट राईट, गो स्ट्रेट, टेक फर्स्ट राईट, वेअर आर यू? म्हटलं, हिअर.